नमस्कार. अनिकाज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. मस्त असा हा टेस्टी मावा रोल तुम्ही पाहू शकता. आता हे छान थंडगार झालेलं आहे. आणि आपली रबडी पण छान घट्ट झालेली आहे. मावा मलाई रोल तुम्ही पाहू शकता. मस्त टेस्टी अशी ही डिश आहे. फुल फॅटवालं मिल्क घ्यायचं आहे. मी अर्धा लिटर दिनशाचं फुल क्रीमवालं दूध घेतलेलं आहे. म्हशीचं गाईचं कोणतंही घेतलं तरी चालेल. हे दूध आता गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे. आपण हे दूध अर्ध होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे. हे दूध आता अर्ध आटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता ह्याच्यामध्ये आपण साखर टाकायची आहे. मी 4 चमचे घातली आहे. तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. आणि हे केसर आहे. गरम दुधामध्ये मी भिजत घातलं होतं. हे ह्याच्यामध्ये घालून घेऊ. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि परत आपण एखादं मिनिट आपण याला उकळी येईपर्यंत शिजून घ्यायचं आहे. अर्धा लिटर फुल फॅट क्रीमवालं दूध घेतलं आहे आणि त्या दुधाला आटून हा खोवा तयार करून घेतलेला आहे. अर्ध्या लिटरचा एवढा खोवा तयार झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये 1 चमचा पिठी साखर घालायचं आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि पाव चमचा विलायचीची पावडर आहे, ही घालून घ्यायची. आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे काही ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहे. आपण या ब्रेडच्या स्लाइसचे काठ कापून घ्यायचे आहे. साईडचे कडक आहे ते सर्व कापून घ्यायचे. नंतर ही स्लाइस आपण लाटण्याने थोडंसं लाटून घेऊ, म्हणजे थोडीशी पतली होईल आणि फोल्ड छान आपल्याला करता येईल. अशी लाटून घ्यायची, म्हणजे ही छान अशी पतली झालेली आहे, म्हणजे फोल्ड छान होते. साखर टाकून जो खवा घेतला होता म्हणून त्याच्यातला थोडासा भाग घेऊन ह्याचा असा आपण लांब असा रोल बनवून घेऊ. आणि हा रोल या ब्रेडवर ठेवून याला हलक्या हाताने असा रोल करून घ्यायचा आहे. हा शेवटचा भाग राहिलेला चिपकवण्यासाठी एक थोडीशी बासुंदी घेतलेली आहे आणि ह्याला थोडंसं आपण लावून घ्यायचं, म्हणजे हे छान आरामात चिपकते. किंवा पाणी जरी लावलं तरी पण हे चिपकते. असे छान आपण रोल बनवून घ्यायचे. असे सर्व रोल बनवून तयार आहे, तुम्ही पाहू शकता. आणि नंतर जी आपण रबडी बनवली होती ती रबडी याच्यावर घालून घ्यायची आहे. आणि ही रबडी थंड झाल्यानंतर पुन्हा आणखी छान घट्ट होते. नंतर याच्यावर गार्निशिंगसाठी तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. मी हे मिक्स ड्रायफ्रूट घेतलेले आहे. चवीला अप्रतिम अशी ही डिश आहे. याला फ्रीजमध्ये 1 तास थंड करायचा आणि थंडगारच सर्व करायचा आहे. त्याच्यामुळे याची चव खूप छान टेस्टी अशी होते. आणि तुम्हाला जर ही माझी डिश आवडली तर जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.